नमस्कार मंडळी. स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण रव्याचे पापड तयार करणार आहोत. अगदी झटपट होणारी ही रेसिपी बघा, याला कसलीही पूर्वतयारी करावी लागत नाही. अगदी वेळेवर सुद्धा तुम्ही ही पापड तयार करू शकता. घरात जर लहान मुलं असतील तर लहान मुलं तर अगदी आवडीने ही पापड खातात. म्हणजे आपल्याला याला जास्त साहित्यही लागत नाही आणि ऐन वेळेवर सुद्धा तुम्ही ही पापडं तयार करू शकता. चला तर मग या झटपट होणाऱ्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. म्हणजे तुम्हीसुद्धा अगदी एका कपात हे 80 ते 90 पापड तयार होतात. म्हणजे इतके झटपट तयार होणारी ही पापडाची रेसिपी आपण आज तयार करूया. तर इथे बघा, आपल्याला फार जास्त याला वेळसुद्धा द्यावा लागत नाही. अगदी कमी वेळात ही पापडं तयार होतात. तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. इथे बघा, मी एका भांड्यामध्ये 1 कप रवा घेतलेला आहे. हा बारीक रवा आहे. जाड जर रवा असेल तर हा रवा मिक्सरला फिरवून घ्यायचा. आता याच कपाने आपल्याला पुढचं साहित्य म्हणजेच पाणी मोजून घ्यायचं आहे. तर हे पाणी आपल्याला 8 कप इथे मोजून घ्यायचं आहे. मी तुम्हाला 8ही कप इथे मोजून दाखवत आहे, म्हणजे डिटेल रेसिपी लक्षात येईल. अजिबातही मी स्किप केलेलं नाही. तर इथे बघा, आपल्याला 8 कप मोजून घ्यायचं आहे. इथे एखाद्या रव्याला थोडं पाणी कमी अधिक लागू शकतं. बाजूला थोडं गरम पाणी ठेवून घ्यायचं. पण मला इथे टोटल 8 कप पाणी लागलं. त्याच्यावर मी अर्धा कपसुद्धा इथे यामध्ये पाणी वापरलेलं नाही. तर बघा, आता इथे हे आपलं 8 कप मोजून झालेले समजा आहेतच. तर आता इथे बघा, हे पातेलंसुद्धा अगदी काठोकाठ भरलेलं आहे. यामध्ये आपण 2 चमचे एवढं मीठ टाकणार आहे. मीठ थोडं मी आमच्या इथं जास्त लागतं त्यामुळे 2 चमचे टाकलं. तुम्ही 1.5 चमचा टाकला तरीही चालेल. तर बघा, हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता. म्हणजे हे पातेलं मी गॅसवर ठेवलेलं आहे आणि सतत आपल्याला हे ढवळत राहायचं आहे. म्हणजे हा रवा तळाला जाऊन बसतो आणि मग समजा हा रवा तळाला लागून बसल्यामुळे थोडा चिटकून बसण्याची शक्यता असते. तर त्यामुळे आपल्याला हा सतत असा ढवळत राहायचा आहे की जेणेकरून रवा तळाला लागू नये. आता बघा, यामध्ये आपण एक महत्त्वाचा पदार्थ टाकणार आहोत. तर तो म्हणजे इथे पाव चमचा एवढा पापड खारा टाकणार आहोत आपण. यामुळे पापड छान असे फुलले जाणार आहेत. तुम्ही पापड खाराऐवजी सोडासुद्धा वापरू शकता. पण इथे मी पापड खार वापरल्यामुळे मी सांगेन तुम्हीसुद्धा पापड खारच वापरा. तर बघा, आता आपल्याला आणखी परत एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता पाण्याला गरम व्हायला सुरुवात झालेली आहे. तसतसा हा रवाही थोडा थोडा आता घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. तर आता इथे बघा, वर याला असं एक फेस आलेला आहे. आपण यामध्ये पापड खारं टाकलेलं आहे त्यामुळे. तर आता हे अजिबातही आपल्याला सोडून इकडे तिकडे कुठं जायचं नाही. म्हणजे सतत याला असं आपल्याला चालवत राहायचं आहे. तर आता इथे आणखीनही बघा, याला घट्टपणा आलेला आहे. आता ही छान आपल्याला उकडून घ्यायचं आहे. म्हणजेच याला 2 ते 3 तरी उकड्या तुम्हाला आणायच्या आहेत. तर आता हे बघा, पहिल्यापेक्षा आणखीनही घट्ट झालेलं आहे. तर आता हे माझं ज्या कन्सिस्टन्सीचं मला पाहिजे आहे तशाप्रमाणे झालेलं आहे. तर आता आपल्याला याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. बघा, हे कसं शिजायला लागलेलं आहे आता. तर हे असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे 5 ते 7 मिनटं तरी हे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर मग गॅस बंद करायचा आहे. यामध्ये आणखीनही 2 साहित्य आपण घालणार आहोत. तर इथे मी जिरं घालणार आहे. इथे जिरं अर्धा चमचा एवढं घेतलेलं आहे आणि काळी मिरी थोडी अशी ठेचून घेतलेली आहे. तर हे ठेचून घेतल्यानंतर चाळणीमध्ये हे चाळून घ्यायचे, म्हणजे खालची जी पावडर आहे ती पडून जाईल. कारण पावडर यामध्ये गेली काळ्या मिऱ्यांची तर थोडा पापडांचा रंग हा बदलू शकतो. तर त्यासाठी थोडं हे काळी मिरी आपल्याला चाळून घ्यायची आहेत. बघा, आता हे पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे मी यामध्ये आणि हे थोडं गार करून घ्यायचं आणि नंतर याची आपल्याला पापडं करायची आहेत. तर आता एक असा मी कागद टाकून घेतलेला आहे आणि त्याला हलकंसं असं तेल लावून घेतलेलं आहे, कारण पापडं आपल्याला निघायलासुद्धा हवी. तर बघा, याला हलकंसं तेल लावायचं आणि हे इथं बघा मी थंड करून घेतलेलं आहे आता. आता आपल्याला याची पापड तयार करायची आहेत. तर अगदी थोडंसं मिश्रण आपल्याला टाकायचं आहे. फार जास्त काही मोठी मी ही पापडं तयार करणार नाही. तर त्याप्रमाणे बघा, असे छोटे छोटे तयार करायचे आहेत आपल्याला. म्हणजे आपल्याला काढायला म्हणजे तळायलासुद्धा सोपी जातात. तर असेच बघा, सर्व पापड मी तयार करून घेतलेले आहे. आता हे सुकल्यानंतरच मी तुम्हाला दाखवणार आहे. आता ही मी उन्हात नेणार आहे पापड. सध्या हे खाली करून घेतलेले आहेत मी आणि नंतर उन्हामध्ये हे वाळवून घेणार आहे.
मी सांगणार नाही तुम्हाला की मी घरातच वाळवले म्हणून, मी हे उन्हात नेणार आहे नंतर. तर बघा हे अशा प्रकारे पूर्ण तयार झालेले आहेत आता. आता आपण परत सुकल्यानंतर भेटूया. तर इथे बघा हे पापड आता आपले छान सुकलेले आहेत आणि आता 2 दिवस मी यांना छान असं कडकडीत हे ऊन दिलेलं आहे. तर हे अशा प्रकारे पापड आपले सर्व तयार झालेले आहेत आणि अजिबातही एकही पापड माझा तुटला गेलेला नाही. तर आपण कागदाला तेल लावल्यामुळे पूर्ण आपले पापड हे निघालेले आहेत आणि वाळवणीच्या पदार्थांना प्रमाणापेक्षा जास्त तेलही लावू नका, कारण आपण ते साठवून ठेवतो आणि साठवणीच्या पदार्थांना मग तेलकट वास लागतो. त्यासाठी तेलाचं प्रमाणही मग म्हणजे अगदी हलक्या हाताने तेल लावायचं आहे आपल्याला. तर आता तुम्हाला मी हे तळूनसुद्धा दाखवते, म्हणजे माझे पापड हे कसे तयार झाले हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल. आता आपण तेलसुद्धा दुसरीकडे गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तर चला पापड तळून घेऊया. तर यामध्ये बघा एक पापड मी टाकून घेतलेला आहे आणि बघा पापड काय छान फुलले गेलेला आहे. तर असेच पापड आपण तळून घेणार आहोत. मी तुम्हाला डिटेल रेसिपी लक्षात येण्यासाठी 3 ते 4 पापड तळून दाखवलेले आहेत आणि आपला पापड बघा दुप्पट नाही तर चौपट फुलल्या जात आहे. तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा हे वाळवणीचे रव्याचे पापड नक्की करून बघा आणि रेसिपी कशी झाली हे सुद्धा मला सांगायला विसरू नका. तर बघा इथे आपले किती सारे पापड मी तळून तुम्हाला दाखवत आहे. म्हणजे एकही पापड बघा इथे माझा तुटल्या गेलेला नाही आणि किती छान हे फुलल्या जात आहे. अशाच प्रकारे आपण हे जेव्हा आपल्याला लागतील तेव्हा तळून खायचे. अगदी झटपट होणारी रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि कसे झालेत हेही मला सांगा. तर असेच बऱ्यापैकी बघा मी किती सारे पापड तळलेले आहेत. कारण आता हे जे पापड मी केलेले आहेत हे जास्त दिवस तर काही टिकणार नाहीत हे पापड. लगेच संपतील आणि मला पुन्हा करावे लागतील. तर आता तुम्हाला पापडसुद्धा दाखवते की आपला पापड किती फुललेला आहे. आणि आपल्या पापडांचा रंगसुद्धा तुम्ही बघू शकता. आपण जी जिरं आणि काळी मिरी पावडर सुरुवातीला न टाकता नंतर टाकली त्यामुळे हा रंग असा आलेला आहे. सुरुवातीला अजिबातही जिरं आणि काळी मिरी पावडर टाकायची नाही. त्यामुळे पापडांचा रंग हा बदलू शकतो. तर बघा अशा प्रकारे हे पापड आपले तयार झालेले आहेत आणि पापडांची साईजसुद्धा तुम्हाला दाखवते की आपला पापड हा केवढा होता आणि तळल्यानंतर केवढा झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा हे वाळवणीचे रव्याचे पापड नक्की करून बघा आणि कसे झाले ते मला नक्की कळवा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका. परत आपण छान छान रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.